नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर अन्नपूर्णा आजी वाट बघत आहे. गुरुजींनी सांगितलेलं आहे की 3 ते 4च्या सुमारामध्ये तुमची नात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजीला असं वाटत असतं की येईल, आज तरी माझी नात येईल. मग इकडे आता कामिनीने खूप मोठा डाव टाकलेला आहे, कारण कामिनी शांत बसू शकत नाही. तिने एका मुलीला फोटो दिलेला आहे, तो म्हणजे राजन आणि सरूचा लग्नातला फोटो आहे. आणि तो फोटो घेऊन गार्गी नावाची एक मुलगी अन्नपूर्णा निवासमध्ये, महाजन निवासमध्ये येणार आहे आणि तिथं तिने तो फोटो दाखवणार आहे. खरं तर सुरुवातीला अन्नपूर्णा आजीला हे सगळं खरं वाटणार आहे, पण जेव्हा आजोबांच्या भन्नाट युक्तीने जेव्हा हे सत्य समोर येणार आहे, तेव्हा मात्र त्या मुलीला धमकी देताच ती मुलगी कामिनीचं कारस्थान समोर आणणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे अन्नपूर्णा आजी दरवाजात उभी आहे, खूप हळवी झालेली आहे. अन्नपूर्णा आजी वाट बघत आहे की आता वेळ आलेला आहे, तरीही फक्त केक कट करायचा बाकी आहे. माझी नात कशी काय अजून आलेली नाही? गुरुजींनी तर मला सांगितलेलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस अन्नपूर्णा निवासमध्ये एका मुलीची म्हणजे गार्गीची एंट्री झालेली आहे आणि गार्गी अन्नपूर्णा निवासमध्ये आलेली आहे. वॉचमन तिला विचारतात तेव्हा ती सांगते की अन्नपूर्णा मॅडमनी मला बोलवलेलं आहे म्हणून मी इथं आले. मग अन्नपूर्णाजी तिला विचारतात, कोण ग बाळा तू? तेव्हा ती मुलगी सांगू लागते की मी गार्गी ममता आश्रमातून आली आहे. मी माझ्या आईबाबांना शोधत आहे. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात, का तू तुझ्या आईबाबांना शोधते, पण तू इथे का आलीस? तुझे आईबाबा इथे कसे असतील? त्यावरती ती सांगू लागते की मला असं कळले की माझे आईबाबा इथेच आहेत. माझ्याकडे त्यांचा फोटोही आहे. आणि असं म्हणत तिने तिच्याजवळचा जो फोटो आहे तो फोटो अन्नपूर्णाजींना दाखवायला सुरुवात करते. जेव्हा तिने अन्नपूर्णाजींना तो फोटो दाखवत असते, तेव्हा मात्र अन्नपूर्णाजीला धक्का बसतो, कारण तो फोटो जो असतो तो पाहून खरं तर धक्का बसण्यासारखीच गोष्ट असते. आणि त्याच वेळी तो फोटो असतो तो म्हणजे राजन आणि सरूचा. तर अन्नपूर्णाजी जेव्हा तो फोटो पाहतात, तेव्हा मात्र त्या पाहतच राहतात. त्या म्हणतात, काय? तुझं नाव काय बाळा? आणि मग ती सांगते की माझं नाव गार्गी. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा तो फोटो पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसलेला असतो, त्याचवेळी राजन तिथे येतो. सगळे घरातले पाहत असतात. राजन विचारतो, आई काय झालं, कोण आले? मग राजनला ती फोटो अन्नपूर्णाजी दाखवते. राजन तो फोटो पाहतो, त्यालाही धक्का बसतो. म्हणजेच आता जी गार्गी आलेली आहे आणि तिने ममता अनाथाश्रमातून आलेली आहे, गार्गीने आता तो फोटो इकडे अन्नपूर्णाजी आणि त्याचबरोबर राजनला दाखवलेला असतो. आता तो फोटो पाहिल्यानंतर राजन म्हणतो, काय? ही गार्गी ही माझी मुलगी आहे. खरं तर राजनला पण धक्का बसलाय, अन्नपूर्णा आजींना सुद्धा धक्का बसलाय की हे सगळं काय आहे? कारण हे अशा पद्धतीने कसं काय घडू शकतं? हा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो. ते दोघंही विचारत असतात. आणि त्याच वेळी इकडे अन्नपूर्णा आजी तिथं विचारत आहे. त्याचवेळी कमळी आणि निंगी किचनमध्ये आहेत. आणि मग निंगी आणि बंड्या बोलत असतात, मला ना खरंच कळत नाहीये, इथं अन्नपूर्णा आजींनी त्यांची नात आहे कुठे आहे माहीत पण नाहीये, आणि तिचा वाढदिवस एवढा छान करायचं ठरवलंय. आणि आपली कमळी, तिचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या कमळीला इथे स्वतःलाच सगळं करावं लागतंय. कमळीलाच आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी काम करावं लागतंय. कमळीचा वाढदिवस असून पण तिच्यावरती ही वेळ आलेली आहे. या गोष्टीचं खरं तर खूपच वाईट वाटत असतं आणि ती तसं सांगत असते. तेव्हा मात्र बंड्या म्हणत असतो, हो ना गं कमळी, मला पण निघे, मला पण कळत नाही गं काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजेत. मीही त्याच गोष्टींचा विचार करत आहे. तेव्हा मात्र इकडे राजन अन्नपूर्णा दोघंही खूप खुश झालेले असतात. अन्नपूर्णाजी म्हणते की हे औक्षणाचं ताट घेऊन या, माझी नात आली आहे, माझी नात आली आहे. खरं तर हे एवढं मोठं कारस्थान कामिनीनं केलेलं आहे. कामिनीनंच तिला इथे आणलेलं आहे, ही गोष्ट अजून माहीतच नसते. कारण कामिनी आजच्या भागामध्ये म्हणालेली होती की असा डाव टाकणार आहे की या म्हातारीला सगळे वेडे म्हणणार आहेत आणि ती वेडी ठरणार आहे, असा डाव मी टाकणार आहे, असं तिनं म्हणालेली असते. खरं तर या सगळ्या गोष्टी जाणून बुजून या कामिनीनं केलेल्या असतात. नयनतारा, ऋषी, त्याचबरोबर सायबा सगळेजण तिथं असतात. सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय?
आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळं त्यांना दोघांनाही कळत नसतं, कारण अन्नपूर्णाजीची नात आज 16-17 वर्षानंतर परत आलेली आहे आणि तीही अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना धक्का बसलेला असतो. गुरुजींनी दिलेला शब्द तर खरा ठरलेला असतो, गुरुजींनी जे सांगितले ते खरं ठरलेलं असतं आणि मग तिथे रागिनी आता औक्षणाचं ताट घेऊन येते. अन्नपूर्णाजी स्वतः कीर्तीचं औक्षण करते आणि कीर्तीला आत घेते. त्याच वेळी अनिका सुद्धा तिथं आलेली असते. अनिकाला सुद्धा धक्का बसलेला असतो. अनिकाला तर आता खूप राग आलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचं काय केलं पाहिजे, हा एकच प्रश्न तिच्या पुढं असतो. कारण आता माझं काही खरं नाहीये, ह्या आजीची आता नात आलेली आहे, म्हणजे मी संपणार, एवढंच तिच्या डोक्यात असतं. खरं तर कामिनी मात्र मागे उभा राहिलेली असते. अगदी खांद्यावरती पदर वगैरे घेतलेला असतो, सोज्वळपणाचा कळस असतो तिचा आणि ती तशी उभी तिथं असते. त्याचवेळी रागिणीला पण धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. परंतु आजोबा मात्र भयानक चिडलेले असतात. आजोबा म्हणत असतात की बस झालं, आत्तापर्यंत मी शांत राहिलेलो आहे, पण आता आणखी फसवणूक मी होऊ देणार नाही. आणि त्याचवेळी गार्गीला घेऊन अन्नपूर्णा आजोबांकडे येते आणि आजोबांना सांगू लागते, अहो बघा ना, आपली नात आली आहे, आपली नात आली आहे. असं ती जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र आजोबा म्हणतात की नाही, आणि चक्क आजोबा बोलायला लागलेले असतात. तेव्हा मात्र कळतच नाही आहे की हे काय म्हणतायत आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे. आजोबा नाही म्हणत असतात. शेवटी आजोबांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात की ही आपली नात नाही, कारण अन्नपूर्णा, तू हिच्या हातावर जन्मखून पाहिलीस का. आजोबा चक्क बोलायला लागलेले असतात आणि अन्नपूर्णा आजीला धक्का बसतो, कारण आजोबांनी तिथे जन्मखुनीचा विषय काढलेला असतो आणि बरोबर तो विषय खरा ठरलेला असतो, कारण त्या मुलीच्या हातावरती कोणतीही जन्मखून नसते. आणि आता मात्र अन्नपूर्णाला धक्का बसतो, कारण जी नात आहे तिच्या हातावरती ती जन्मखून आहे आणि ती जन्मखून कोणती आहे ते सुद्धा अन्नपूर्णा आजीला माहिती आहे. मग जेव्हा अन्नपूर्णा आजी सांगत असते, तिला विचारत असते, पण तिच्या हातावर कुठेही जन्मखून नसते. म्हणजे फक्त आता ती मुलगी हातामध्ये फोटो घेऊन आलेली आहे. एवढ्या एका गोष्टीवरती असं तर होऊ शकत नाही ना की ही मुलगी म्हणजेच आता आपली नात आहे. त्याचवेळी नयनतारा पण म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, कारण काहीही झालं तरीही एवढ्या फोटोवरून आपण असं क्लिअर करूच शकत नाही की ही अन्नपूर्णा ताई तुमची नात आहे. राजन, त्याचबरोबर ऋषी, साहेबा सगळेजण बोलू लागतात की असं कोणीही येऊ शकतं आणि कोणालाही पाठवू शकतं. अन्नपूर्णा आजी मात्र थोडी इमोशनल झालेली असते, परंतु तिच्याही लक्षात येतं की बरोबर आहे, माझी फसवणूक व्हायला नको. तेव्हा राजनही म्हणू लागतो की बरोबर आहे. आणि आता बाबांनी तो मुद्दा सांगितलेला आहे, ही गोष्ट समोर आलेली असते. आता मग तिला विचारलं जातं, मग ही मुलगी कोण आहे, हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. असं इकडे आता ऋषी बोलायला सुरुवात करतो. आता मात्र कामिनीच्या शिट्ट्या वाजतात. पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हटलं की त्या मुलीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ती मुलगी तिथं बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की शक्यच नाही आहे, कारण हे सगळं मी केलेलंच नाही आहे. ह्या ज्या आजी आहेत ना, यांनीच मला हे सगळं करायला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आता हे सगळं समोर येतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कमळी तेवढ्यात तिथं आलेली असते. हे सगळं काय घडतंय आणि अन्नपूर्णा म्हणते, कमळी तू. आणि कमळी समोर आल्यामुळं आता खूपच मोठा गोंधळ सुरू झालेला असतो आणि आजोबा कमळीकडे बोट दाखवत असतात. खरं तर आजोबा कशासाठी कमळीकडे बोट दाखवत आहेत ही गोष्ट मात्र लक्षात आलेली नसते. आणि त्याचवेळी इकडे आता कामिनीचं नाव सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा म्हणत असते की चला आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं, नाही तर मी पोलिसांना बोलवणार आहे आणि पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. असं इकडे अन्नपूर्णा जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता कामिनी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागायला लागते, पण आता मात्र अन्नपूर्णाने अजिबात ऐकलेलं नसतं. आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं आहे या घरातून, असं म्हणत कामिनीची सुद्धा हकलपट्टी केलेली असते. आणि गार्गीला सुद्धा सांगितलेलं असतं की अजून तू लहान आहेस, लोकांच्या भावनांशी खेळू नको, 4 पैशांसाठी तू हे सगळं नाटक केलेलं आहे. पण मला एक प्रश्न पडलेला आहे की हा फोटो तुझ्याकडे कुठून आला. आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की हा फोटो तुझ्याकडे कुठून आला. असं म्हणत अन्नपूर्णा आजीने ओरडायला सुरुवात केलेली असते आणि त्या क्षणी बॅग घेऊन ती गार्गी पळत गेलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.